जय गुरुदेव। तर आपण पाहत होतो की अनुकंपी मज्जासंस्था आणि परानुकंपी मज्जासंस्था म्हणजे सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम यांचे जे कार्य आहे ते कसे परस्पर विरोधी चालतात याचं आपण पहिलं उदाहरण पाहिलं की अनुकंपी मज्जासंस्था या उत्तेजित करणाऱ्या म्हणजे हृदयाची गती वाढवतात, तर परानुकंपी मज्जासंस्था हृदयाची गती कमी करतात. रक्तवाहिन्या आकुंचित करतात. कोण? अनुकंपी मज्जासंस्था रक्तवाहिन्या आकुंचित करतात आणि परानुकंपी मज्जासंस्था रक्तवाहिन्या मोकळ्या करतात. याचा आपल्याला हृदयविकाराचा झटका येणं यामध्ये परानुकंपी मज्जासंस्थेचा खूप महत्त्वाचा रोल आहे हे आपल्या लक्षात आलं असेल. तिसरा मुद्दा आपण पाहिला तो रक्तदाब वाढतो म्हणजे ब्लड प्रेशर इन्क्रीज होतं आणि परानुकंपी मज्जासंस्था रोहिण्यांमधील दाब कमी करतात. आणि चौथं उदाहरण आहे श्वसनाची गती वाढवतात म्हणजे श्वास आत घेण्याची गती वाढवली जाते आणि परानुकंपी मज्जासंस्था त्याच्या उलट श्वसनाची गती कमी करतात म्हणजे उच्छ्वास. आणि शेवटचं पाचवं उदाहरण मी आपल्याला सांगतो की याचं उत्तर आता तुमच्याकडून अपेक्षित आहे की अनुकंपी मज्जासंस्था या रक्तात प्राणवायू मिसळला जातो. आता याच्या उलट काय दूर केला जातो? प्राणवायू मिसळला जातो. हे काम अनुकंपी मज्जासंस्थेचं. मग आता परानुकंपी मज्जासंस्थेचं काम आहे की रक्तातून कर्बवायू दूर केला जातो. म्हणजे कार्बन डायऑक्साईड जो आपल्या रक्तामध्ये आहे, ब्लडमध्ये आहे, तो काय केला जातो? उच्छ्वासामधून बाहेर फेकला जातो. आता याचा हे जी माहिती आपण पाहिली याच्यातून आपल्याला काय शिकावंसं वाटतं किंवा काय आपण शिकतो? कशासाठी आपण हा अनुकंपी मज्जासंस्था आणि परानुकंपी मज्जासंस्था याच्यावर एवढं 5 उदाहरणं देऊन आपण समजावून घेतलं? कशासाठी? याचा निष्कर्ष काय? याचा सारांश काय? याच्यातून काय बोध आपल्याला निश्चितपणे होऊ शकतो याबद्दल आता आपण वैज्ञानिक पातळीवरून याचा विचार करणार आहोत की या आतापर्यंत आपण समजून घेतलेल्या माहितीतून वैज्ञानिक दृष्टिकोनातून वैद्यकीय शास्त्राच्या दृष्टिकोनातून प्राणायाम नियमित करण्यामुळं वैदेहिक मज्जासंस्थांच्या या 2 उपसंस्थांमध्ये पुन्हा एकदा समजून घेऊ की वैदेहिक मज्जासंस्थेच्या या 2 उपसंस्थांमध्ये काय असायला पाहिजे? प्राणायामामुळे काय घडल या दोन्हीच्यामध्ये? अनुकंपी आणि परानुकंपी मज्जासंस्थांमध्ये नियमित प्राणायाम केल्यामुळं या ज्या 2 उपसंस्था आहेत वैदेहिक मज्जासंस्थांच्या, या 2 उपसंस्थांमध्ये संतुलन निर्माण होईल. आता संतुलन हा झाला मराठी शब्द.
संतुलन. याला इंग्रजीमध्ये वैद्यकीय भाषेमध्ये होमिओस्टॅटिस असं म्हणतात. काय म्हणतात? होमिओस्टॅटिस. म्हणजे या दोन उपसंस्थांमध्ये होमिओस्टॅटिस म्हणजे संतुलन, बॅलेन्सिंग. म्हणजे रक्तदाब वाढला की ही परानुकंपी लगेच तो कमी करायचा प्रयत्न करते. श्वास वाढला की ही ते श्वासोश्वासाला गती मंद करून काय करते? उच्छ्वास, ज्यामधून कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो. हे जे होमिओस्टॅटिस असा जो इंग्रजीमध्ये शब्द आहे, त्याचा मराठीत अर्थ काय? संतुलन. म्हणजे या दोन उपसंस्था कोणत्या? अनुकंपी आणि परानुकंपी मज्जासंस्था यांच्या कामामध्ये संतुलन, बॅलेन्सिंग, होमिओस्टॅटिस घडवून आणतं. कोण घडवून आणतं? प्राणायाम घडवून आणतं. नियमितपणे प्राणायामामुळं हे संतुलन निश्चित 100% हे संतुलन घडवून आणतं. हे विज्ञानानं सिद्ध केलेलं आहे. आता आपल्या स्वास्थ्य वृद्धीसाठी म्हणजे हेल्थ डेव्हलपमेंटसाठी, म्हणजेच काय? आपल्या रोजच्या बोलीभाषेत उत्तम आरोग्यासाठी हे संतुलन अत्यंत महत्त्वाचं आहे. कोणतं संतुलन? अनुकंपी आणि परानुकंपी या वैदेहिक मज्जासंस्थेच्या ज्या दोन उपसंस्था आहेत, ज्या परस्पर विरोधी काम करतात. म्हणजे जर रक्तदाब वाढला तर तो अनुकंपी मज्जासंस्थेमुळं वाढतो आणि परानुकंपी मज्जासंस्थेमुळं तो रक्तदाब कमी होतो. आता हा जो होमिओस्टॅटिस आहे, म्हणजे हे जे संतुलन आहे, हे जे बॅलेन्सिंग आहे. संतुलन म्हणजे काय? बॅलेन्सिंग, सारखं, म्हणजे सम प्रमाणात असं ते प्राणायामामुळं 100% घडून येतं. आता तुम्ही असा एक मनात प्रश्न निर्माण होईल किंवा हे संतुलन झालं तर काय होणार आहे? काय घडणार आहे? या संतुलनामुळं काय होणार आहे? तर हे जर संतुलन बिघडलं तर व्याधी जडतात. हे जर इम्बॅलेन्सिंग झालं, या दोन उपसंस्थांमध्ये असंतुलन निर्माण झालं की माणसाला व्याधी म्हणजे आजार म्हणजे रोग जडतात. आता हे एखादा रोग माणसाला झाला हे आपल्याला कसं लक्षात येतं? कशावरून लक्षात येतं की हा आजार याला झाला? याला ब्लड प्रेशरचा त्रास आहे, याला टीबी झाला. कशावरून ठरवलं जातं? कशावरून लक्षात येतं? तर या व्याधींची लक्षणं जाणवू लागली की हे लक्षात येतं. आता लक्षणं म्हणजे डायग्नोसिस. आपण काही त्रास होऊ लागला की मग काय करतो आपण? ते पहिलं तर जोपर्यंत आपण सहन करतो तोपर्यंत सहन करतो. विशेषतः महिला खूप सहनशील असतात. ते आपल्या झालेल्या किंवा जाणू लागलेला त्रास किंवा वेदना हे शक्यतो मनातल्या मनात ठेवतात. बाहेर
घरातल्यांना आपल्यामुळं त्रास नको म्हणून बोलत नाहीत. पण ही लक्षणं जेव्हा वाढायला लागतात तेव्हा मग शेवटचा नाईलाज, म्हणजे नाईलाज को क्या इलाज म्हणतात ना, तसं नाईलाज म्हणून मग आपण कुठे जातो? डॉक्टरकडे जातो. मग तो डॉक्टर ॲलोपॅथीचा असो, आयुर्वेदाचा असो, होमिओपॅथीचा असो की कुठल्याही पॅथीचा असो, डॉक्टरकडे जातो. आता डॉक्टरकडे गेल्यानंतर पहिला प्रश्न डॉक्टर आपल्याला काय विचारतो? काय होतंय? आणि मग आपण काय सांगतो? लक्षणं सांगतो. अमुक होतंय, तमुक होतंय, ढमुक होतंय, हे दुखतंय, ते दुखतंय, असा त्रास होतोय, तसा त्रास होतोय, लक्षणं सांगतो. आणि मग लक्षणं सांगितल्यानंतर तो डॉक्टर काय करतो? कागद घेतो, त्याच्यावर काय 2, 3, 4, 5 टेस्ट आहेत, त्या टेस्ट करायला सांगतो. आणि त्याचे रिझल्ट्स घेऊन या, त्याचे रिपोर्ट्स घेऊन या, मग मी पाहतो. मग आपण ते जेवढ्या टेस्ट सांगितल्या आहेत, जेवढे पॅथॉलॉजिकल लॅबमध्ये जाऊन किंवा सोनोग्राफी सेंटरमध्ये जाऊन किंवा 3T MRI काढून जे जे काही आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान उपलब्ध आहे, तर ते सगळ्या टेस्ट करून आपण ते सगळे रिपोर्ट्स घेऊन कुठे जातो? पुन्हा डॉक्टरकडे जातो. मग त्या रिपोर्ट्सच्या वरून डॉक्टरांनी निष्कर्ष काढतो. कारण त्यांना ते त्यांच्या वैद्यकशास्त्रामध्ये हे शिकवलं असतं की हे लक्षणं असतील तर हा आजार, अमुक अमुक लक्षणांचा बंच एकत्र केला, ते दिसला तर अमुक एक आजार. तर मग उपचार पद्धती सुरू होते. ही उपचार पद्धती, याला एक नाव आहे की लक्षणांवर आधारित उपचार पद्धती सुरू होते. कशावर आधारित? लक्षणांवर आधारित उपचार पद्धती सुरू होते. आता उपचार घेतल्यानंतर त्याचा निश्चित परिणाम जाणवतो. काय परिणाम जाणवतो? जी लक्षणं दिसत होती, त्रास देत होती, ती लक्षणं आता या उपचारामुळं, या औषधोपचारामुळं काय झाली? नष्ट झाली. म्हणजे लक्षणं नष्ट झाली. आता नीट लक्ष देऊ नका, मी आपल्याला एक प्रश्न विचारतोय. माझा प्रश्न असा आहे की लक्षणं नष्ट झाली म्हणजे तो आजार नष्ट झाला असं होतंय का? तुम्हाला काय वाटतं? त्या आजाराचं किंवा त्या रोगाचं मूळ आपल्या शरीरात तसंच राहतं. लक्षणांवर आधारित उपचारामध्ये लक्षणं नष्ट झाली, तो आजार नष्ट झाला असं नाही. तर त्या रोगाचं मूळ शरीरामध्ये कायम असतं. आणि हे कसं काढायचं? म्हणजे हे जे रोगाचं मूळ आहे हे कुठं राहतं? तर आपल्या शरीरात, मगाशी मी जे आपल्याला पहिल्या भागात सांगितलं की 75 पद्मपेशी आहेत, या पेशीमध्ये ते मूळ शिल्लक राहतं. मग याच्यासाठी आपण आता थोडे अजून तुम्हाला थोडा त्रास देतो की आपली शरीर रचना
जी तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे ती थोडक्यामध्ये त्याचा आपण परामर्श घेऊन मूळ मुद्द्याकडे येऊ की आपलं मानवी शरीर कशापासून बनलेलं आहे? विविध अवयवांपासून बनलेले आहे. जे जसे की 2 हात आहेत, हे 2 अवयव झाले, 2 पाय आहेत. म्हणजे आपलं मानवी शरीर कशापासून बनलेलं आहे? अवयवांपासून. हे अवयव कशापासून बनलेले आहेत? टिश्यूज म्हणजे उती. या उतीपासून हे अवयव बनलेले आहेत. आता हे टिश्यूज म्हणजे उती कशापासून बनलेले आहेत? पेशीपासून बनलेले आहेत, ज्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतो? सेल. CELL सेल म्हणजे पेशी. आता या ज्या 75 पद्म पेशी आहेत या आपल्या डोळ्याला दिसतात का? नाही, त्या सूक्ष्मदर्शक यंत्राखालीच पाहाव्या लागतात. आज आधुनिक वैद्यकशास्त्र एवढं पुढे गेलं की ते कितीही हजार पटीमध्ये ते मोठं करून पाहता येतं, जे डोळ्याला दिसत नाही ते. तर या पेशीमध्ये 3 घटक महत्त्वाचे. पहिलं सेल वॉल, त्या पेशीचं आवरण. दुसरं न्यूक्लियस. न्यूक्लियसला मराठीत म्हणतात केंद्रक. आणि स्फेरिकल इन शेप म्हणजे असा त्याचा एक लंबट असा आकार असतो. त्याबद्दल मी आपल्याला सांगणार आहे पुढच्या. आता या पेशीमध्ये जो न्यूक्लियस आहे म्हणजे केंद्रक आहे, त्या न्यूक्लियसचा एक महत्त्वाचा रोल आहे. आणि त्या पेशीमध्ये अजून असे क्रोमॅटिन नावाचे, इंग्लिशमध्ये क्रोमॅटिन असं नाव आहे त्याला. क्रोमॅटिन, न्यूक्लियस आणि क्रोमॅटिन असे 2 घटक महत्त्वाचे. आता आपण हे न्यूक्लियस आणि क्रोमॅटिन याच्याबद्दल समजून घेऊ की न्यूक्लियस इज ए साइट ऑफ रिबोसमल म्हणजे RNA. RNAची जी जागा आहे ती कुठे आहे? RNA याचं लॉंग फॉर्म काय? रिबो न्यूक्लिक ॲसिड. रिबो न्यूक्लिक ॲसिड हे RNA याचं लॉंग फॉर्म आहे, रिबो न्यूक्लिक ॲसिड. आणि याची जागा कुठे? न्यूक्लियसमध्ये आहे. याला RNA म्हणतात. आणि हे जे असे स्फिरिकल इन शेप जे आहेत, थोडेसे असे लंबट आकाराचे बारीक तंतू, त्यांना म्हणतात क्रोमॅटिन. आता हे क्रोमॅटिन कशाचे बनलेले आहेत? तर हे क्रोमॅटिन्स आर कंपोज्ड ऑफ DNA. जे क्रोमॅटिन कशा त्यामध्ये काय असतं? DNA. DNAचं लॉंग फॉर्म. जसं RNAचं लॉंग फॉर्म काय? रिबो न्यूक्लिक ॲसिड. तसं DNAचं लॉंग फॉर्म आहे डिऑक्सी रिबो न्यूक्लिक ॲसिड. म्हणजे रिबो न्यूक्लिक ॲसिडच्या अगोदर एक शब्द जोडलेला आहे डिऑक्सी रिबो. तर हे जे डिऑक्सी रिबो न्यूक्लिक ॲसिड पासून जे क्रोमॅटिन बनलेले आहेत, दे कॅरी जेनेटिक इन्फॉर्मेशन म्हणजे अनुवंशिक
जी माहिती आहे, रंग, रूप, डोळ्याचा रंग, माणसाचा रंग, गोरा, काळा, उंच, बुटका, जी स्टॅटिक इन्फॉर्मेशन आहे, जी अनुवंशिक आहे, जी पॅरेंट्सकडून किंवा त्यांच्या पॅरेंट्सकडून मागच्या 10 पिढ्यापासून ती जी जीन्समधून ट्रान्समिट होते, क्रोमोझोम्समधून. आता मी त्या सगळ्या भानगडी नाही सांगत की 23 क्रोमोझोम्स म्हणजे रंगसूत्र वडिलांकडून आणि 23 रंगसूत्र हे आईकडून येऊन त्याचे एकूण 46चे पेयर्स किती होतात, इकडचे एक असं, तर त्याचे 23 पेयर्स होतात. इकडचे 23, इकडचे 23, म्हणून त्याची जोडी 23 जोड्या होतात. एकूण किती? 46 क्रोमोझोम्स. तर हे DNA हे स्थिर असतं, हे स्टॅटिक असतं. आता ह्या RNA आणि DNA याच्यामध्ये डॉक्टर हरबंसराय खुराना हे मूळ भारतीय नागरिक असलेले संशोधक अमेरिकेमध्ये स्थायिक झाले. त्यांनी अमेरिकन नागरिकत्व घेतलं. तिथे त्यांनी या पेशींवरचं अतिशय मौलिक संशोधन केलं आणि ते इतकं मानवजातीवर उपकारक असं ते संशोधन ठरलं की डॉक्टर हरबंसराय खुराना यांना नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. आपल्या भारतीयांना अभिमान वाटावा असं की त्यांनी काय सिद्ध केलं की हे RNA DNA यांच्या बॅलेन्सिंगमध्ये, संतुलनामध्ये आपलं मन सामावलेलं आहे. मनाचं अस्तित्व, मानसशास्त्रामध्ये मनाचं अस्तित्व सिद्ध करता आलेलं नव्हतं विज्ञानानं. आणि हे मन म्हणजे काल्पनिक, माझ्या मनात आलं म्हणून मी असं केलं. तर हे मन असं दृष्टीस पडणारं अवयव नाही. आपण सगळ्या शरीराचं डिसेक्शन केलं तर आपल्याला कुठं असा मन नावाचा एखादा ऑर्गन, जसं हृदय दिसेल, फुफ्फुस दिसेल, पँक्रियास दिसतील, इंटेस्टाईन दिसतील, बरोबर आहे की नाही? तसं मन नावाचा अवयव आपल्या शरीरात आपल्याला दिसतो का? नाही. पण विज्ञानानं मनाचं अस्तित्व सिद्ध केलं. ते डॉक्टर हरबंसराय खुराना या मूळ भारतीय शास्त्रज्ञानं अमेरिकेमध्ये संशोधन करून हे सिद्ध केलं की या RNA आणि DNAच्या संतुलनामध्ये, बॅलेन्सिंगमध्ये आपलं मन असतं. हे विज्ञानानं सिद्ध केलं. आता या ठिकाणी एक गमतीदार गोष्ट सांगतो की जे हरबंसराय खुराना यांनी अगदी अलीकडे काही दशकापूर्वी हे विज्ञानानं सिद्ध केलं आणि त्याबद्दल त्यांना काय मिळालं? नोबेल पारितोषिकही मिळालं. हे जगातलं अंतिम सत्य म्हणजे अल्टिमेट ट्रूथ. हे जगातलं अल्टिमेट ट्रूथ 2500 वर्षापूर्वी आपल्या देशात एका माणसानं हे शोधून काढलं. आणि तो महामानव कोण? महात्मा गौतम बुद्ध. महात्मा गौतम बुद्धांनी त्या बोधिवृक्षाखाली बसून, मला जोपर्यंत जगातलं अंतिम सत्य समजत नाही तोपर्यंत मी ध्यानातून बाहेर येणार नाही, अशी भीष्म प्रतिज्ञा करून महात्मा गौतम बुद्ध ध्यानस्थ झाले.
आणि काही दिवसानंतर जेव्हा त्यांच्या या ध्यानस्थितीमध्ये त्यांनी हा शोध लावला की माणसाचं मन हे त्याच्या पेशीमध्ये असलेले जे 2 केमिकल्स आहेत, त्यातलं एक जेनेटिक इन्फॉर्मेशन कॅरी करणारं DNA आणि दुसरं RNA रिबोन्यूक्लिक ॲसिड यांच्या कॉम्बिनेशनमध्ये, जसं आता हे सोपं करून सांगायचं तर आपल्या कॉम्प्युटरच्या भाषेमध्ये जी चिप असते कॉम्प्युटरमध्ये, ती चिप ज्याला आपण त्यामध्ये मेमरी साठवलेली असते, तशी आपली स्मृती या RNA DNAच्या बॅलन्सिंगमध्ये साठलेली असते. आणि हे जगातलं अंतिम सत्य 2500 वर्षापूर्वी महात्मा गौतम बुद्धांनी शोधून काढलं. आपल्याला तर याचा पत्ताही नाही की हे आपल्याकडे 2500 वर्षापूर्वी हे जगातलं अंतिम सत्य की मनाचं वैज्ञानिक पातळीवर अस्तित्व त्यांनी शोधून काढलं. आपण ते विसरून गेलो. आणि हरवंशराय खुराना यांनी अलीकडे काही दशकांमध्ये हे विज्ञानाच्या पातळीवर सिद्ध केलं आणि नोबेल पारितोषिक देऊन आपण त्यांना गौरवितही केलं. हे सगळं सांगण्याचा हेतू असा की प्राणायामाचा आणि या RNAचा काही संबंध आहे का, RNA DNAच्या बॅलन्सिंग याचाच काही संबंध आहे का, तर हे समजून घेण्यासाठी पुन्हा अजून आपल्याला थोडंसं वैद्यकीय शास्त्राचा थोडासा कामापुरता आपण विश्लेषण करणार आहोत. अगदी सोप्या भाषेत सांगतो की डिसीज म्हणजे काय. डिसीज म्हणजे मराठीत काय म्हणतो आपण, डिसीजला रोग म्हणतो. डिसीज म्हणजे रोग किंवा आजार किंवा व्याधी. याची जी व्याख्या वैद्यकीय शास्त्रामध्ये केलेली आहे ती आता मी आपल्याला सांगतो. त्याचा संबंध कसा आहे हे आपल्याला उलगडायला ह्या वैद्यकशास्त्राची मदत होईल. मेडिकल सायन्समध्ये डिसीज किंवा आजार किंवा व्याधी किंवा रोग यांची व्याख्या अशी केलेली आहे. अगोदर इंग्रजीमध्ये सांगतो आणि नंतर त्याचं भाषांतर मराठीमध्ये करून सांगतो. चालेल. तर स्ट्रक्चरल अँड फंक्शनल डिसऑर्डर ऑफ द सेल is called as disease. पुन्हा एकदा सांगू. स्ट्रक्चरल अँड फंक्शनल डिसऑर्डर ऑफ द सेल इज कॉल्ड ॲज डिसीज. आता याचं मराठीमध्ये पाहू की पेशींच्या, सेल म्हणजे पेशी, पेशींच्या रचनात्मक, स्ट्रक्चरल रचनात्मक व कार्यात्मक म्हणजे स्ट्रक्चरल अँड फंक्शनल, रचनात्मक व कार्यात्मक कार्यामध्ये बिघाड, डिसऑर्डर, बिघाड म्हणजे आजार, रोग, व्याधी. लक्षात आलं. आजाराची व्याख्याच कशी केलेली आहे वैद्यकीय शास्त्रामध्ये की स्ट्रक्चरल अँड फंक्शनल डिसऑर्डर ऑफ द सेल्स इज कॉल्ड ॲज डिसीज. पेशींच्या रचनात्मक आणि कार्यात्मक कामामध्ये बिघाड म्हणजे आजार, रोग किंवा व्याधी. आता स्ट्रक्चरल डिसऑर्डर
रचनात्मक बिघाड म्हणजे पेशीचा आकार कसा असतो, गोल असतो. मग तो जर आकार वाकडा तिकडा झाला, बिघडला, म्हणजे गोल नाही राहिला, ते मध्येच दबल्या गेलं, एका बाजूने दबल्या गेलं, म्हणजे त्याचं रचना, पेशीची स्ट्रक्चर, रचना यामध्ये बिघाड झाला. दुसरं फंक्शनल, पेशींचं जे कार्य आहे की प्राणवायू घेणं आणि या प्राणवायूमधून जे आपण अन्न खातो त्यातून जी ऊर्जा निर्माण होते ती ऊर्जा घेऊन ही पेशी काम करते. आणि हे जो प्राणवायू घेतला जातो त्यातून जो बाहेर टाकला जातो पेशीतून तो कर्बवायू म्हणजे कार्बन डायऑक्साईड. आणि हे जर त्या पेशीमध्ये साचून राहिलं तर जे विषद्रव्य निर्माण झालेले आहेत, हे टॉक्झिन्स, आणि हे जे कर्बवायू आहे हे पेशीला बाहेर टाकण्याचं जे फंक्शन आहे, कार्य आहे, त्याच्यामध्ये बिघाड झाला. पुष्कळ वेळा असं होतं की आपण अन्न खातो, बरोबर आहे, अन्न खाल्ल्यानंतर त्याचं ग्लुकोजमध्ये रूपांतर होतं, मग आपल्या पँक्रियाजमधून बीटा सेल्समधून इन्सुलिन पाझरतं. मग ते इन्सुलिन काय करतं, ते आपल्या शरीरातल्या ग्लुकोजचं रूपांतर एनर्जीमध्ये करतं, बरोबर. आणि ही एनर्जी कोणाला मिळते, पेशींना मिळते. आणि ही एनर्जी आणि श्वासोश्वासाद्वारे घेतलेला प्राणवायू याच्यामुळे ही पेशी व्यवस्थित कार्य करते. आता यामध्ये बिघाड होणं म्हणजे पेशीला काम करता येत नाही, अन्न असून ते आत घेता येत नाही, कारण आत घेण्याची जे तोंड आहेत पेशीचे ते या टॉक्झिन्समुळं बंद झालेले. म्हणजे अन्न खाऊन सुद्धा पेशींची उपासमार होते, ते घेताच येत नाही, कारण घेण्यासाठी जे दरवाजे आहेत, जे रस्ते आहेत, ते काय झालेले आहेत, ब्लॉक झालेले आहेत टॉक्झिन्समुळं. आणि मग ते पेशीचं कार्य हळूहळू बिघडायला, त्या अवयवातल्या पेशींचं कार्य बिघडायला सुरुवात होते. आणि मग ते जसं जसं वाढत जाईल प्रमाण, फंक्शनल डिसऑर्डर जसं जसं वाढत जाईल तसं तसं त्या ठिकाणी काय प्रगट व्हायला सुरुवात होते, लक्षणं दिसायला सुरुवात होते. आणि मग ते आपण सुरुवातीला दुर्लक्ष करतो, होईल नीट आपोआप, नाही झालं, वाढत गेलं. मग शेवटचा पर्याय डॉक्टरकडे जातो, लक्षणं सिद्ध होतात टेस्ट करून, आणि मग ती लक्षणं नष्ट करण्याची उपचार पद्धती सुरू होते. आणि लक्षणं नष्ट झाली की तुम्ही ठीक झालात. पण ते जे पेशींचं फंक्शन कमी झालेलं आहे त्याच्यामुळे ते आजाराचं मूळ आहे, त्या पेशीशी निगडीत रूट कॉज आहे ते तसंच राहिलं. आणि म्हणून आता हा खरा रामटोला की प्राणायाम नियमित केल्यामुळं पेशींचं स्ट्रक्चरल डिसऑर्डरमध्ये सुधारणा होते, इम्प्रूव्हमेंट होते, आणि फंक्शनल डिसऑर्डरमध्ये सुधारणा होते, आणि रोग समूळ नष्ट होण्यासाठी प्राणायाम अत्यंत लाभदायक असा आहे. मला वाटतं मी थोडंसं विषयांतर केलं. म्हणजे काय माहिती आहे का, सारांश काय, की मुळापासून आजार नीट होत नाही. या प्राणायामामुळं ते जे पेशींचं डिसऑर्डर आहे, जे बिघाड आहे, तो बिघाड नीट केला जातो. म्हणून प्राणायाम हे काही सोल मेडिसिन आहे का,
की प्राणायामामुळेच हे घडतं असं आहे का? नाही. यामध्ये वैद्यकशास्त्राचा, मग ते कुठलंही असो, ॲलोपॅथी असो, आयुर्वेदिक असो, होमिओपॅथी असो, नॅचरोपॅथी असो, युनानी असो, कुठल्याही उपचार पद्धती असो, त्यांचा आपल्याला आदर ठेवून आपण हे विधान करतोय की प्राणायाम हे सपोर्टिव्ह मेडिसिन आहे. इट इज नॉट ए सोल मेडिसिन. प्राणायाम हे काय आहे? सपोर्टिव्ह मेडिसिन आहे. म्हणजे ज्या तुमच्या उपचार पद्धती चालू आहेत त्याला जर आपण प्राणायामाची जोड दिली तर लक्षणं तर नष्ट होतील, पण प्राणायामाच्या जोड दिल्यामुळं, सपोर्टिव्ह मेडिसिन प्राणायामाचं दिल्यामुळं त्या रोगाचं मूळ नष्ट होण्यामध्ये, समूळ ते आजाराचं कारण नष्ट होण्यासाठी प्राणायाम हे सपोर्टिव्ह मेडिसिन आहे. म्हणजे तुम्ही काही ॲलोपॅथिक डॉक्टरकडे जाऊच नका, तुम्ही काही आयुर्वेदिक डॉक्टरकडे जाऊच नका असं सांगण्याचा आपला उद्देश नाही. तिथं जायलाच पाहिजे, त्या टेस्ट करायलाच पाहिजेत, त्या उपचार पद्धती करायलाच पाहिजेत, पण त्याच्यासोबत सपोर्ट म्हणून आपण जर हे सपोर्टिव्ह मेडिसिन प्राणायामाचं सुरू केलं तर आजार आपले एकतर जे आहेत ते समूळ नष्ट होण्यास मदत होतात. हा नंबर 1. आणि नंबर 2, भविष्यात होणाऱ्या आजारांना हे दूर ठेवतं. आता प्राणायामातून हे सहाय्य कसं होतं याचं वैज्ञानिक सत्य आता आपण समजून घेणार आहे. आज आपण पूर्ण याचा सायंटिफिक बेस घेऊनच हा विषय मी आपल्यापुढे मांडतो आहे की प्राणायाम केल्यामुळं हे सपोर्टिव्ह मेडिसिन कसं काम करतं याचं सायंटिफिक ट्रूथ आपण या 3-4 मुद्द्यांमधून समजून घेऊ. वैज्ञानिक परिभाषेमध्ये, वैद्यकीय शास्त्राच्या परिभाषेमध्ये 4 मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत की प्राणायामातून हे सहाय्य कसं होतं, हे सपोर्टिव्ह मेडिसिन म्हणून कसं काम करतं याचं वैज्ञानिक सत्य असं आहे. नंबर 1, नाकपुड्यात आदलाबदल करून जे दीर्घ आपण उच्छ्वास करतो त्या दीर्घ उच्छ्वासामुळे, नीट लक्षात घ्या, नाकपुड्यात आदलाबदल करून केलेल्या दीर्घ उच्छ्वासामुळे परानुकंपी मज्जासंस्थेचे कार्य अधिकतेने चालल्यामुळं हृदयाची गती मंदावते. त्याचप्रमाणे उच्छ्वास सोडताना EEG हा फुलस्टॉप देऊन केलेला शब्द आहे. EEG याचं लॉंग फॉर्म आहे इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राफी. EEGवर मेंदूच्या अल्फा व थिटा लहरींचं कार्य वाढल्याचं दिसून येतं. आता अलीकडे भानगड हे अल्फा लहरी म्हणजे काय, थिटा लहरी म्हणजे काय, हे आता आम्हाला तर माहीत नाही. मग हे कसं, अगदी लेमॅन म्हणजे ज्याला वैद्यकशास्त्राचे ABCD माहीत नाही अशा सर्वसामान्य माणसासाठी आपण अगदी सोपं करून हे सांगतोय की हे जे एन्सेफॅलोग्राफीवर या मशीनवर दीर्घ उच्छ्वासामुळं मेंदूमधल्या अल्फा व थिटा लहरींचे कार्य वाढल्याचे सिद्ध झालेले आहे. आता हे
थोडंसं तरी समजून घ्यावं लागेल ना, की मेंदू लहरींची क्रिया, या ज्या लहरी आहेत, मेंदूतून निघणाऱ्या ज्या लहरी आहेत, या 4 प्रकारच्या लहरी आहेत. थोडक्यामध्ये अगदी तुम्हाला अगदी पोटापुरतं, कामापुरतं छटाकभर माहिती सांगतोय की 4 प्रकारच्या मेंदूतून लहरी निघतात. पहिल्याला म्हणतात बीटा, म्हणजे हे त्याचं शास्त्रीय नाव आहे, बीटा लहरी. नंबर 2 अल्फा, नंबर 3 थीटा आणि नंबर 4 डेल्टा. आता पहिलं बीटा लहरी या केव्हा असतात? जेव्हा आपण जागृत असतो, जागे असतो, जाणीवपूर्वक स्थिती, किंवा जेव्हा आपण सतर्क असतो, जागे असतो, तेव्हा आपल्या मेंदूतून बीटा लहरी निघतात. आणि त्याची वारंवारिता किती असते? 14 ते 30 हर्ट्झ. 14 ते 30 हर्ट्झ एवढी या लहरींची वारंवारिता असते जेव्हा आपण जागे असतो. कोणत्या लहरी? बीटा लहरी. दुसऱ्या आहेत अल्फा लहरी. याची जाणीव केव्हा होते आपल्याला अल्फा लहरी? की जेव्हा आपले दिवा स्वप्नाची अवस्था, म्हणजे कल्पनाशक्ती, दिवा स्वप्न पाहतो आपण. ते तुम्हाला ते कोणाची गोष्ट होती, लहानपणी आपण शिकलो होतो, ते अल्नाश्चर असतं, ते असं खयाली पुलाव, की मग आता हे काचेच्या बरण्या आहेत, मग मी ते विकेन, मग मला एवढा पैसा मिळेल, आणि मग मी त्याच्यातून खूप श्रीमंत होईल, आणि मग लग्न करील, आणि मग मला बायको येईल, आणि तिनं जर माझं ऐकलं नाही तर मी तिला अशी लाथ घालील. म्हणून ते लाथ घालतं कशाला? ज्या टोपल्यामध्ये त्यांनी त्या काचेच्या बरण्या ठेवलेल्या असतात आणि ते फुटून जातात, त्याचं स्वप्नभंग होतं. हे जे दिवा स्वप्न, म्हणजे दिवसा स्वप्न पाहणं, खयाली पुलाव, म्हणजे कल्पना विश्वात रममाण होणं, तर ही स्थिती कशाशी जवळीक साधते? कल्पनाशक्तीचा संबंध कुठे कशाशी येतो? सृजनशीलता. सृजनशील म्हणजे क्रिएटिव्ह. याला दुसरा शब्द आहे मराठीमध्ये क्रिएटिव्हला, की सर्जनशील, सृजनशील, सर्जनशील. त्याच्यानंतर जेव्हा आपण विश्रांत असतो किंवा बंद डोळे असलेली व्यक्ती, तर त्याची वारंवारिता मेंदू लहरींची किती असते त्यावेळी? 8 ते 13 हर्ट्झ. बीटाची किती असते? 14 ते 30. आता अल्फामध्ये काय होतं? त्या 14 ते 30 वरून कमी होतात. किती कमी होतात? 8 ते 13 हर्ट्झ या वेगानं त्या मेंदू लहरी पसरतात. तिसरी स्टेप थीटा लहरी. थीटा लहरी या स्वप्नावस्था, जे आपण झोपलेलं असतो ना, आपल्याला स्वप्न पडत असतात, त्यावेळी याची जाणीव आपल्याला होते. त्याच्यानंतर जेव्हा मनुष्य संमोहित होतो, म्हणजे त्याला हिप्नोटाईज केलं जातं, ती स्थिती, किंवा ध्यान सदृश्य स्थिती. आपण जे ध्यानाला बसतो ना, तर आपण कसं बसतो ध्यानाला? की मृतवत बसतो, म्हणजे अर्धचेतन. म्हणजे जणू काही हे शरीर मृत आहे असं समजून आपण ध्यानाला बसतो, पण आपलं मन मात्र त्यावेळी कसं असतं? जागा असतं. म्हणून त्याला कोणती स्थिती म्हणतात? अर्धचेतन स्थिती, ध्यान सदृश्य स्थिती. मग याच्यामध्ये आता अल्फापेक्षा मेंदूच्या लहरी कमी प्रसारित होत असतील का जास्त? बीटामध्ये जागृत अवस्थेमध्ये 14 ते 30 हर्ट्झ, सृजनशील अवस्थेमध्ये किंवा बंद डोळे असलेल्या व्यक्तीमध्ये 8 ते 13 हर्ट्झ. आता थीटा म्हणजे स्वप्नावस्था, संमोहित किंवा ध्यानसदृश्य किंवा अर्धचेतन या स्थितीमध्ये त्या मेंदू लहरी अजून कमी होऊन
4 ते 7 हर्ट्झ एवढ्या त्या वारंवारिता त्याची होती. आणि शेवटचं डेल्टा. डेल्टा लहरी ज्या मेंदूतून निघतात त्या जाणीवरहित असतात, निद्राधीन, गाढ निद्राधीन. म्हणजे जेव्हा आपण झोपतो, आपली झोप कधी कधी गाढ झोप असते. म्हणजे त्याला काय म्हणलं जातं, अरे हे दगडासारखं झोपतं, त्याला किती हलवा उठत नाही, ह्याची झोप म्हणजे अगदी दगडासारखी झोप आहे. म्हणजे गाढ झोप किंवा साधी झोप. झोपेमध्ये त्यावेळेस आपलं कसं असतं, जाणीव रहित. म्हणजे बिटाच्या अपोजिट. बिटामध्ये कसं आहे, जागृत आहे, जाणीवपूर्ण आहे बिटा लहरीमध्ये. आणि डेल्टा लहरीमध्ये जाणीव रहित, निद्राधीन, गाढ निद्राधीन. ह्याच्यामध्ये तर या मेंदू लहरी ही जसं थिटामध्ये 4 ते 7 हर्ट्झ आहेत, तर डेल्टामध्ये किती असतात माहिती आहे? डेल्टामध्ये 0.5 ते 6 हर्ट्झपर्यंत या मेंदू लहरी त्याची वारंवारिता असते. म्हणजे ते अशा निघत राहतात, की खूप कमी निघतात जेव्हा डेल्टा स्थिती असते, जेव्हा आपण गाढ झोपेत असतो. पण आपण जेव्हा प्राणायाम करतो, आपण जेव्हा ध्यान करतो, तेव्हा आपण डेल्टामध्ये असतो का, गाढ निद्रेमध्ये असतो का? ध्यान आणि झोपेतला फरक आपल्याला गुरुजींनी SSY मध्ये समजावून सांगितलेला आहे की ध्यान सदृश स्थितीमध्ये, स्वप्नावस्थेमध्ये, संमोहित अवस्थेमध्ये किंवा अर्धचेतन स्थितीमध्ये 4 ते 7 हर्ट्झ एवढ्या मेंदूलहरी. म्हणजे मेंदूलहरी काय होतात, कमी होतात. बरोबर आहे. आता तुम्हाला या पहिल्या वैज्ञानिक सत्याला समजून घेता येईल. आता समजून घेता येईल जेव्हा आपण हे मेंदू लहरी समजून घेतल्या. पुन्हा एकदा आता पहिला मुद्दा वाचतो की नाकपुड्यात अदलाबदल करून केलेल्या दीर्घ उच्छ्वासामुळे परानुकंपी मज्जासंस्थेचे कार्य अधिकतेने चालल्यामुळं हृदयाची गती मंदावते. त्याचप्रमाणे उच्छ्वास सोडताना EEG म्हणजे इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राफीवर मेंदूच्या अल्फा व थिटा लहरींचे कार्य वाढल्याचे दिसते. त्यामुळं अंतर्गत संतुलन व स्थिरता याचा लाभ होतो. लक्षात येत आहे हा मुद्दा? ठीक आहे. तर बरेच मुद्दे, त्यामुळं आपण दुसरा मुद्दा पाहू की नाकपुड्यांची अदलाबदल करून समानतेने श्वसन केल्याने अनुकंपी व परानुकंपी मज्जासंस्था संतुलित होतात. त्यामुळं आपल्याला विश्रांत व संतुलित झाल्याचा अनुभव येतो. काय येतो? अनुभव येतो. कशाचा अनुभव येतो? आपल्या विश्रांत आणि संतुलित झाल्याचा अनुभव आपल्याला येतो. तिसरा मुद्दा, दीर्घ उच्छ्वासामुळे परानुकंपी मज्जासंस्था ही अनुकंपी मज्जासंस्थेपेक्षा प्रबल ठरते. सर्वसाधारणपणे याच्या उलट स्थिती नेहमी असते. म्हणजे काय असतं? अनुकंपी मज्जासंस्था म्हणजे उत्तेजित करणाऱ्या उपसंस्थेला अनुकंपी मज्जासंस्था म्हणतात. आणि ही वैदेहिक मज्जासंस्थेची उपसंस्था आहे. कोणती? अनुकंपी. सर्वसाधारणपणे काय होतं की आपली अनुकंपी मज्जासंस्था ही खूप
प्रबल म्हणजे पॉवरफुल असते. म्हणून आपण सतत उत्तेजित होत असतो, एक्साईट होतो. म्हणजे उतावळेपणा आपल्यामधला या अनुकंपीमुळे वाढलेला असतो. पण जसजसं आपण दीर्घ उच्छ्वास याचा सराव करू तर त्यावेळी ही परानुकंपी मज्जासंस्था ही अनुकंपी मज्जासंस्थेपेक्षा जास्त वरचढ, प्रभावी, प्रबळ, डॉमिनंट अशी ठरते. आणि म्हणून आपली जी नेहमीची स्थिती आहे की अनुकंपी मज्जासंस्था उत्तेजित होत जाणं, एक्साइटमेंट होणं, मग त्याच्यातून काय काय घडतं हे खूप आपल्याला जनरल नॉलेज म्हणून माहीत असेल, त्यामुळे मी त्यावर फार तुमचा वेळ घेणार नाही. पण प्राणायामामुळं या परानुकंपा मज्जासंस्था अधिक प्रबळ होतात. खूप महत्त्वाचं आहे, वैज्ञानिक सत्य आहे. यामुळं काय घडतं तर तणाव आणि रोग यांचं दुष्टचक्र भेदण्याला या प्राणायामामुळं सहाय्य मिळतं व आपल्या शारीरिक व मानसिक समस्या दूर होण्यास अनुकूलता निर्माण होते, एक अनुकूलता निर्माण होते. तसेच चिंता व तणाव कमी होतो. चिंता आणि तणाव कमी झाल्यामुळं वाढलेला रक्तदाब, जो तणावामुळे वाढलेला आहे, त्याच्यानंतर आम्लता, ॲसिडिटी आणि अन्य परिणामांची तीव्रता कमी होते. हे झालं तिसरं वैज्ञानिक सत्य. आणि आता शेवटचं चौथं वैज्ञानिक सत्य आपण पाहू आणि त्यानंतर मग मी त्याचा समारोपच करणार आहे. की चौथं आपण पाहूया वैज्ञानिक सत्य प्राणायामामुळं काय घडतं. मेंदूच्या कार्यात संतुलन निर्माण होतं. कशामुळं? प्राणायामामुळं. प्राणायामामुळं मेंदूच्या कामामध्ये संतुलन निर्माण होतं. आता कसं निर्माण होतं? कसं निर्माण होतं? त्याच्यातलं पहिला पॉईंट, जेव्हा वायुप्रवाह उजव्या नाकपुडीतून अधिकतेने वाहत असतो त्यावेळी मेंदूच्या डाव्या गोलात अधिक वेगानं कार्य चालत असल्याचं विज्ञानानं आढळून आलेलं आहे. आता सोपं करून सांगतो की आपण जेव्हा उजव्या नाकपुडीनं श्वास घेत असतो, बरोबर आहे, उजव्या नाकपुडीने जेव्हा श्वास घेत असतो, जेव्हा आपली उजवी नाकपुडी चालू असते तेव्हा या उजवीच्या अपोजिट डावा भाग, म्हणजे बघा हे रचना कशी आहे, शरीर रचनाशास्त्र किंवा मेडिकल सायन्स, की जेव्हा उजवी नाकपुडी चालू असते तेव्हा डावा मेंदू वेगानं कार्य करतो आणि जेव्हा डावी नाकपुडीतून अधिक वायुप्रवाह चाललेला असतो डाव्या नाकपुडीतून, तेव्हा मेंदूचा कोणता भाग गतिमान असतो? डाव्या नाकपुडी चालू आहे तर त्याच्या अपोजिट डाव्या नाकपुडीने चालू असेल तर मेंदूचा उजवा भाग, राईट साईड ऑफ द ब्रेन, म्हणजे या मेंदूचे दोन भाग, हा उजवीकडचा भाग, हा डावीकडचा भाग. आता हे थोडंसं लांबण वाटेल तुम्हाला, पण याचं काय काम आहे? मेंदूच्या डाव्या भागात अगदी आपण शाळेत असतानाही कदाचित हे शिकला असाल की डावा भाग जो आहे मेंदूचा हा गणिती बुद्धिमत्तेशी संबंधित आहे. म्हणजे मॅथमॅटिक्स, ज्याला मॅथमॅटिक्ससाठी काय लागतो? लॉजिक लागतं. 2 गुणिले 2 बरोबर 4 हे मॅथमॅटिकली प्रूव्ह करता येतं विथ द हेल्प ऑफ लॉजिक, बरोबर आहे. मग ते गणिती बुद्धिमत्ता
अधिक वेगवान कधी होईल? जेव्हा आपण उजव्या नाकपुडीनं वायुप्रवाह मोठ्या प्रमाणामध्ये घेत असतो, अधिकपणे ते वाहत असतो. आणि जेव्हा डाव्या नाकपुडीनं आपण श्वास घेतो तेव्हा जेव्हा प्राणवायू अधिक प्रमाणामध्ये डाव्या नाकपुडीने आपण आत घेत असतो त्यावेळी आपल्या अर्धा जो मेंदूचा उजवीकडचा भाग आहे जो कशाशी संबंधित आहे? तो क्रिएटिव्ह इंटेलिजन्स म्हणजे सर्जनशील बुद्धिमत्ता, बरोबर आहे, किंवा सृजनात्मक बुद्धिमत्तेशी संबंधित. क्रिएटिव्ह म्हणजे कविता लिहिणं, कादंबरी लिहिणं, कथा लिहिणं, शिल्पकला, चित्रकला, हस्तकला, हे जे कलाकार लोक आहेत ना, आर्टिस्ट, यांचं हे उजवीकडचं भलतं वेगानं चालत असतं. आणि जी व्यापारी मंडळी ना, की फक्त पैसा कमवायचा आहे, त्यांचा हा डावीकडचा मेंदू अधिक गतिमान झालेला असतो. आता याला प्राणायामाच्या भाषेमध्ये आपल्या सगळ्यांना माहीत आहे की डाव्या नाकपुडीला इडा आणि उजव्या नाकपुडीला पिंगला नाडी असं म्हणतो. आणि या दोन्हीच्या मध्ये जी आहे ती सुषुम्ना नाडी. आता या बाबतीमध्ये थोडंसं आपण शास्त्र समजून घेऊ की जेव्हा डावी नाकपुडी श्वासामुळे प्रवाहित झालेली असते त्यावेळी मेंदूचा कोणता अर्धगोल निर्मित होतो? डावी नाकपुडी ॲक्टिव्ह आहे. मेंदूचा कोणता भाग? अपोजिट टू दॅट. डावी नाकपुडी प्रवाहित आहे तर मेंदूचा कोणता भाग? उजवा भाग. आणि उजवी नाकपुडी जर ॲक्टिव्ह आहे तर त्यावेळी कोणता मेंदूचा भाग अधिक गतिमान होतो? डावा. आता या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग आपण जे मनोविकार आहेत, ज्याचं शास्त्राचं नाव आहे सायकियाट्री, आणि सायकियाट्रिस्ट म्हणजे मनोविकार तज्ज्ञ, यांनी ॲलोपॅथीच्या या मनोविकार तज्ज्ञांनी आता हे प्राणायामाचं महत्त्व ओळखून त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांनी असे प्राणायामाचे वर्ग, ध्यानाचे वर्ग याचं महत्त्व समजून घेतलं. किंवा हे विज्ञानानं जेव्हा सिद्ध केलेलं आहे त्यावेळेस ज्याला मनोविकार झालेला आहे तर तिथं काय असतं? तिथं बिघाड या उजव्या भागात प्राधान्यानं होतो. मग डाव्या नाकपुडीनं श्वास घ्यायचा आणि उजवीनं सोडायचा, डावीनंच घ्यायचा आणि उजवीनंच सोडायचा. ही कंटिन्युअस प्रोसेस जर केली, सावकाश आणि दीर्घ श्वास, तर याचा उपयोग जी परानुकंपी मज्जासंस्था आहे तिचं बॅलेन्सिंग होण्यामध्ये आणि मेंदूचा उजवा भाग जो या अशा याला काय म्हणतो आपण अशा रुग्णांमध्ये, मनोविकारांच्या रुग्णांमध्ये तो भाग जो झाकोळ झालेला असतो किंवा ज्याला त्या शास्त्राच्या भाषेमध्ये हॅल्युसिनेशन म्हणजे आवाजांचे भास व्हायला सुरुवात होतात. हॅल्युसिनेशन, वेगवेगळे आवाज ऐकू येतात, लोक आपल्याला रागावत आहेत, शिव्या देत आहेत, कोसत आहेत, असं ऐकू येतात आवाज, म्हणजे ते भास आहेत. तर याच्यावरचा जो काही ॲलोपॅथीचे औषधं आहेत ते औषधं म्हणजे ते मेंदूला गुंगी आणणारे,
मेंदू बधीर करून टाकणारी बहुतांशी औषधे त्यामध्ये असतात की त्यांनी ते कल्पनाशक्तीमध्ये रंगून जायचं नाही की हे मला मारणार आहे, हे मला असं करणार आहे, हा माझा शत्रू आहे, याला मी आता मारूनच टाकतो, नाही तर हा माझा जीव घेणार आहे, असे जे भास होत असतात ना, त्याच्यावर सुद्धा सपोर्टिव्ह मेडिसिन म्हणून प्राणायाम, आणि तोही कोणता, सातत्यानं या मंडळींसाठी डाव्या नाकपुडीनं श्वास घ्यायचा आणि उजवीनं सोडायचा, याचा प्रचंड सकारात्मक परिणाम विज्ञानानं सिद्ध झालेला आहे. आणि त्यामुळं ही मंडळी आता मोठ्या प्रमाणामध्ये हे असे दर महिन्याला अशा कार्यशाळा घेतात, असं एक दिवसाचं शिबिर घेतात आणि ते मोफत ठेवलेलं असतं त्यांनी, की त्याला काही चार्जेस लावत नाहीत. आता काही लावत असतील तर ते मला माहीत नाही, किंवा चहा पाण्याच्या व्यवस्थेसाठी 50-100 रुपये घेत असतील तर ते, पण ते पैसे कमावणं हा उद्देश त्यामध्ये आहे का? नाही. तेव्हा हे जे विज्ञान आहे की जेव्हा उजवी नाकपुडी प्रवाहित होते तेव्हा डावा मेंदू वेगवान काम करतो, जेव्हा डावी नाकपुडी प्रभावित होते किंवा अधिक चालू असते, प्रवाहित होते, त्यावेळी उजवा मेंदू हा अधिक वेगानं कार्य करत असतो. किती सुंदर माहिती वैज्ञानिक पातळीवर आपल्याला आज समजली आहे की त्याच्यासाठी मनोरुग्ण असण्याची गरज नाही. इस्पितळाबाहेरचे आपण सगळेच कसे आहोत? वेडे आहोत. इस्पितळाबाहेरचे वेडे म्हणजे राग येणं, संताप होणं, एक्साइटमेंट होणं, चिडचिड होणं, नैराश्य येणं, जे डिप्रेशन किंवा उतावळेपणा वाढणं, म्हणजे असे हातावर हात घालतो, पाय असे लकलक हलवत राहतो, म्हणजे त्याच्या देहबोलीतून लक्षात येतं की अरे हा माणूस त्याचं काहीतरी बिनसलंय. बरोबर. अशा वेळी आपल्याला हा विज्ञानानं सिद्ध केलेला जो घटक आहे की या अशा प्रकारच्या प्राणायामामुळं आपल्याला सपोर्टिव्ह मेडिसिन म्हणून याचा उपयोग आपल्याला होतो. आता मी 1 तास 2 मिनटं झालीत, हा तिसरा भाग आहे आणि अजून माझं 50% राहिलेले ते मी आता व्हिडिओ करत बसणार नाही. आता मी काय करणार आहे की आपला साळुंके सरांना सांगून एक सत्संग पुढच्या महिन्यातला, फेब्रुवारी महिन्यातला जो सत्संग असेल तो आपण प्रॅक्टिकली म्हणजे प्रत्यक्षामध्ये, हे आपण आज काय पाहतोय, तुम्ही ऐकताय, पण प्राणायाम ही नुसती ऐकण्याची गोष्ट नाही, ते कसं आहे करण्याची गोष्ट आहे आणि तिथे अनुभव येतो म्हणजे येतोच. तेव्हा आता आपण थोडक्यामध्ये या पार्ट 3 ब क ड BCD या 3 भागामध्ये आपण जे समजून घेतला एकच विषय प्राणायाम, त्याचा समारोप आता मी करतो. तर हा मूळ विषय कसा निघाला, तर आज या पार्ट 3 ब क ड BCD यामध्ये आपण प्राणायामाबाबत काही उहापोह केला. बरोबर आहे. ह्याचा संदर्भ कशाशी येऊ, कशामुळं केला, तर याचा संदर्भ यापूर्वी आपण जे ब्रह्मसूत्र पार्ट 3A याच्यामध्ये पाहिलं 2-3-16 चराचर व्यपाश्रयस्तु स्यात्तद्व्यपदेशो भाक्तस्तद्भाव भावित्वात. या सूत्रात आपण असं पाहिलं होतं भाग 3A मध्ये की जीवाचा प्रत्यय शरीराच्या अस्तित्वावर अवलंबून आहे असं म्हटलं आहे. म्हणजे हे भोग जीवात्म्याने गौण किंवा दुय्यम स्थानी मानून जगायचं. पण याचा चुकीचा अर्थ शरीराकडे दुर्लक्ष करायचं
असा कोणी काढू नये. हे शरीर आहे म्हणून तो जीवात्मा आहे. जीवात्म्याचं अस्तित्व कशावर अवलंबून आहे? या आपल्या शरीरावर अवलंबून आहे. मग हे शरीर स्वास्थ्यपूर्ण आरोग्य संपन्न ठेवणं हे गरजेचं आहे की नाही? खूप गरजेचं आहे. तेवढंच गरजेचं आहे असं मलाही वाटतं किंवा हे गरजेचं आहे. जी इंग्रजी म्हण मागच्या वेळी तुम्हाला आठवली असेल, साऊंड माइंड इन ए साऊंड बॉडी, या उक्तीप्रमाणे आजच्या तरुण पिढीनं, युवा पिढीनं प्राणायाम करणं खूप गरजेचं आहे. आपल्याकडे कसं आहे, प्राणायाम म्हणजे काय म्हाताऱ्या लोकांनी करावं असं नाही, तर तरुण पिढी, युवा पिढी, शाळेतली मुलं यांनी हे प्राणायाम करणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपण सर्वांनी युवा पिढीला प्राणायामासाठी उद्युक्त करणं किंवा प्रवृत्त करणं हे खूप महत्त्वाचं काम आहे. तर यामध्ये आपण प्राणायामामध्ये 3 गोष्टी पाहिल्या. मी आता समरी सांगतो या ब क डची 3 गोष्टी प्राणायामाच्या महत्त्वाच्या. कोणत्या 3 गोष्टी? नंबर 1, संथ खोलवर श्वसन. पहिली, संथ खोलवर श्वसन. दुसरी गोष्ट, दीर्घ उच्छ्वास. खूप महत्त्वाचा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, उत्स्फूर्त विराम. बरोबर. तर या दीर्घ उच्छ्वास आणि संत खोलवर श्वसन याच्यामध्ये जे पतंजली योगसूत्रामध्ये उत्स्फूर्त विरामाकडे जायचं असेल तर दीर्घ उच्छ्वास आणि श्वास म्हणजे पूरक आणि रेचक याचं जे प्रमाण सांगितलेलं आहे ते 1:2 असं सांगितलं आहे. म्हणजे 10 सेकंद, 10-20 असं आपण उदाहरण घेऊ की श्वास आत घेताना जर 10 सेकंद वेळ लागत असेल तर उच्छ्वास करताना त्याच्या दुप्पट म्हणजे 20 सेकंदामध्ये दीर्घ उच्छ्वास करायचा आहे. आता हे एकदम शक्य होईल का? नवीन सुरुवात केली आणि त्याला लगेच 10-20 हे प्रमाण 10 सेकंद श्वास आत घेतोय, कुंभक करतोय, पुन्हा तो 20 सेकंद त्याचा उच्छ्वास सोडतोय. सुरुवातीला जेवढं जमेल 4-2, 5-2 या पद्धतीनं हळूहळू हळूहळू हळू ज्याला प्राणायामामध्ये प्रगती करायची आहे, ज्याला अंतिम उद्दिष्ट गाठायचं आहे म्हणजे उत्स्फूर्त विरामापर्यंत जायचं आहे. प्राणायाम हा पूर्णतः आज मी तुमच्याशी बोलतोय की दीर्घ उच्छ्वास म्हणजे श्वास घेणे आणि श्वास सोडणे याचं जे प्रमाण आहे ते 1:2 किंवा 10-20, 15-30, 20-40 आता लक्षात आलं. तर हे हळूहळू 1-1 सेकंद दररोज नियमितपणे सराव म्हणजे प्रॅक्टिस केल्यानंतरच हे जमू शकतं. सुरुवातीला करायला गेलेत तर त्याचा विपरीत परिणाम आपल्या हृदयावर आणि आरोग्यावर निश्चितपणे होऊ शकतो. त्यामुळं हे हळूहळू वाढवायचं आणि सरावानंतर उत्स्फूर्त विरामाकडे आपण आपोआप जातो. मात्र त्यासाठी आधी जाणीवपूर्वक हे थांबवायचं, संहित कुंभक करायचा आणि संहित कुंभकची खूप प्रॅक्टिस झाल्यानंतर आपोआप केवळ कुंभकाकडे जेव्हा तुमचा अभ्यास पूर्ण होईल तेव्हा तुम्ही जाल. असं त्याच्यासाठी काही कालमर्यादा सांगता येत नाही. आता हे झालं 3 गोष्टी प्राणायामाबद्दलच्या. आता ह्याचे 4 भाग मी तुम्हाला आतापर्यंत सांगितले. त्यातलं पहिलं आहे की प्राणायामामुळं काय काय स्वच्छ करतो प्राणायाम. तर प्राणायाम आपले फुफ्फुसं स्वच्छ करतो. नंतर आपलं रक्त आणि
पेशीमधले जे विषाचं घटक आहेत, टॉक्झिन्स आहेत, त्याचं निस्सारण म्हणजे ते एक्झिट करतं, ते बाहेर टाकतं. प्राणायामामुळं पेशींमधले विषद्रव्य बाहेर टाकले जातात. हे स्वच्छता करण्याचा एक सेक्शन झाला. दुसरा सेक्शन आहे ऊर्जा प्रदान करतो. प्राणायाम काय करतो? पहिलं स्वच्छता करतो. नंबर 2 ऊर्जा प्रदान करतो. कोणती ऊर्जा? मौलिक जीवन ऊर्जा असलेल्या जो प्राण आहे त्या प्राणाची वृद्धी करतो. आणि ही ऊर्जा प्रदान झाल्यामुळं आपल्या प्राणाची वृद्धी होते आणि त्यामुळं माणूस हा स्वस्थ आणि दीर्घायुषी होतो. हा दुसरा स्तंभ झाला किंवा दुसरा आजच्या या तिन्ही याचा सार झाला. तिसरा जो आता मी आपल्याशी बोललो की परानुकंपी मज्जासंस्था कार्यान्वित करतो. म्हणजे यामुळं काय होतं की तणावाचा, स्ट्रेसचा शरीरावर होणारा परिणाम कमी करतो. आणि सगळ्यात शेवटचा चौथा जो स्तंभ आहे, जो भाग आहे, हे याचं एक आकृती आहे जी मी आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकतो. त्याच्यावरून आपल्याला हे सगळं समजून येऊ शकेल की चौथा जो परिणाम आहे प्राणायामाचा तो म्हणजे मनाची आदर्श स्थिती निर्माण करतो. पहिलं काय पाहिलं? फुफ्फुसं, रक्त आणि पेशी स्वच्छ करतो. दुसरं काय पाहिलं? ऊर्जा प्रदान करतो, म्हणजे प्राणाची वृद्धी करतो. तिसरं काय पाहिलं? परानुकंपी मज्जासंस्था कार्यान्वित करतो. त्याच्यामुळं स्ट्रेसचा, तणावाचा जो आपल्या शरीरावर परिणाम होतो तो कमी करतो. आणि चौथं शेवटचं मनाची आदर्श स्थिती निर्माण करतो. म्हणजे काय होतं की आपण आपल्या मनाला ज्या स्वयंसूचना, सेल्फ सजेशन, ज्या आपण स्वयंसूचना देतो त्याचं मन स्वीकार करतं. आणि स्वयंसूचना स्वीकार करण्याची मनस्थिती आपली यामुळे तयार होते. त्यामुळं हेच जर इंग्रजीमध्ये सांगायचं झालं तर प्राणायामामुळं नंबर 1 डिटॉक्सिफिकेशन ऑफ टॉक्झिन्स, डिटॉक्सिफिकेशन ऑफ द बॉडी, देन एनहान्सिंग प्राणा, ॲक्टिव्ह पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आणि स्ट्रेंथनिंग ऑफ माइंडसेट बाय ॲक्सेप्टन्स ऑफ सेल्फ सजेशन्स. म्हणजे एक मनाची आदर्श स्थिती निर्माण होते की ज्याच्यामध्ये आपल्याला चांगले विचार मनात येतात, चांगल्या गोष्टी कराव्याशा वाटतात, सकारात्मक दृष्टिकोन आपला वाढायला सुरुवात होते. आणि हे सर्व या विभागीय प्राणायाम आणि मुद्रा प्राणायामामधून आपल्याला निश्चितपणे 100% हे आपल्याला प्राप्त होऊ शकतं. मात्र यासाठी नियमितता, कंटिन्युटी, रेग्युलॅरिटी, दररोज नियमितपणे हे प्राणायाम करणं गरजेचं आहे. हे जे मी आपल्याला सांगितलं की युवा पिढीला हे प्राणायाम करायला लावणं, शाळेतल्या पोरांना, विद्यार्थ्यांना, 11वी 12वीच्या पोरांना, कॉलेज महाविद्यालयाच्या पोरांना, विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना, हे जी युवा पिढी आहे यांना या प्राणायामासाठी उद्युक्त करणं किंवा प्रवृत्त करणं, म्हणजे ज्याला मोटिवेशन म्हणतात, मोटिवेटिंग दी यूथ. पण हे कार्य केव्हा यशस्वी होईल? म्हणजे युवा पिढीला प्राणायामाकडे अट्रॅक्ट करायचं आहे, मोटिवेट करायचं आहे, इन्स्टिगेट करायचं आहे. त्यासाठी एक सामाजिक चळवळ उभी करायची आहे आणि मी या चळवळीचा एक भाग होऊ इच्छितो. पण हे कार्य तेव्हाच यशस्वी होईल जेव्हा मी स्वतः नियमितपणे प्राणायाम अभ्यास करत आहे. अशा वेळी हे आपलं योगदान खूप उपयुक्त पुढच्या पिढ्यांसाठी ठरू शकतं. अशा साधकांनी की जे नियमित प्राणायाम करतात
अशा साधकांनी आजच्या या ब्रह्मसूत्राच्या निमित्तानं जी प्राणायामाची वैज्ञानिक आणि वैद्यकीय शास्त्राच्या पातळीवरून जी मी आपल्याला थोडीफार माहिती देऊ शकलो, अशा साधकांनी एकत्रित येऊन प्राणायाम एक सामाजिक चळवळ अशी उभी करावी, अशी मी अपेक्षा करून आजचं माझं हे खूप लांबलेलं बोलणं या ठिकाणी थांबवतो. जय गुरुदेव. प्रार्थना करूयात. ओम ओम ओम. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्युर्मामृतं गमय. ओम शांति शांति शांति. हरि ओम. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. हरि ओम. जय गुरुदेव. थांबूया.